मित्रांनो, मी शिवकन्या. तर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज माझा फर्स्ट व्लॉग आहे. तर आपण चाललोय आता मंदिरात. मी भैया आणि आजू चालले. आजू हाय कर. तर आता आलोय आपण निम्म्या रस्त्यामध्ये. तर जायचं आपल्याला आता मंदिरात. तर तुम्ही ब्लॉग कंटिन्यू करा आणि तुम्हाला मी मंदिरामध्ये मध्ये गेल्याच्या नंतर दाखवते. फक्त ब्लॉग कंटिन्यू. मंदिराकडे जाताना तळ वगैरे कसलं भारी दिसायला लागलंय. हे सगळं डोंगर वगैरे किती भरलंय तळ. आतूची भैयाची गप्पा गोष्टी चालू आहे त्या. आता चाललो आपण मंदिरात. चला. अगं इथं घोरपड गेले जस्टच. भया पकडाय म्हणते पण भयाला काय येत नाही पकडायला. अजून भिवून चाललंय. अजून आता आलोय आपण मंदिरात. हो का भयानं समोरच्या साईडने घेतलं नाही, इकडनं घेतले. तिकडे आपलं दुकान आहे. मम्मी पशी बसलाय. बघा मम्मी इकडे बघ. आले आले इथं बसले. बघा इकडे बघ. कुठं आलाय सांग. सांग कुठं आलायस. इकडं बघून. आपण आता मध्ये आता बघा दाखवते तुम्हाला. इकडं लाईन लागली पण आपल्याला उशीर होत होता म्हणून शॉर्टकट नाही आलो. आलो आपण आता डेकोरेशनचं सामान सगळं. कपडे जायचंय की आता आपल्याला. आता आजूला आणून सोडते मी दुकानवर. घरी बघ काय कर. कुठं चाललाय सांग. घरी चाललो. चला घरी जाऊ आता. बाय. आलोय आपण घरी. चला जाऊया थोडस जेवण वगैरे करू. आदू ये. आलोय आपण घरी. मी माझ्या फ्रेंडकडे व्हिडिओ वगैरे काढायला. त्यांनी कामात आहे ते. आता कसं व्हिडिओ काढायचं कोण माझा कॅमेरामॅन बनाय. त्यांचं काम झाल्यावर मग नंतर ना व्हिडिओ वगैरे काढायचा. हीच ती आगाऊपणा करणारी. आगाऊपणा करणारी छोटी पुरगी. छोटी नाही लेगोड आहे. आलो आता आम्ही टेरेसवर व्हिडिओ वगैरे काढालो. काय एक पण छान आहे ना झालंय म्हणून म्हणलं थोडंसं ब्लॉग चालू करा. बघा इकडं पेरूचं झाड आहे. तुम्हाला दाखवते. हिथून असं वरनं जाऊन हिथून असं वरनं जाऊन हिथून जाऊन असं इथनं पेरू आणते मी. पण आता सध्याला कच्चे आहे ती पेरू. लय लहान आहे ती. खावा वाटाल ती पण काय करावं. लहान आहे ती. छोटे कच्चे आहे ती. हो का तिकडं अजून लिंबाचं झाड आहे. कसला लिंबू होती. कसला इड लिंबू. आयुर्वेदिक लिंबू. तिथं तसलं त्याचं झाड आहे. इथं कारल्याचं झाड आहे. हो का तिकडं असेल. आणि इथं सीताफळीचं झाड आहे. लागली ती का नाही ह्याला. अरे बोलले की लागले होते. पिकलेली. हो बघितलं का. आम्हाला सोडून सोडून ऐसा होता है मेरा. त्यातले घास भेटला नाही मला. जाऊ द्या मग आपण दोघी नंतर खाऊ. तेव्हा तिथे इंग्रजीचं झाड आहे.
खांबापाशी. सोयाबीन आहे इकडं घराच्या पाठीमागं. तिकडं आमचं घर आहे. मी माझ्या फ्रेंड काढायला. आदू आले. आता जाणार आहोत आम्ही घरी. मला घ्यायला आले आदू. चिवून आणले जाऊन. हाय. सारखं हायच करायचं नसतं, काहीतरी बोलायचं असतंय. कोण गेलतं आणायला आदूला? मी. बाहेरनं बोलवलं होतं का तू गेलतीस? मीच गेलते. तूच गेलतीस. जंबे इकडे रे. कोण आणलंय तुला? कोण आणलंय? चिवताई ना. सांग इकडे इकडे सांग कोण आणले. का नेले चिवून आदूला. ते जुसुनी चला घरी. चला चल चालत चलते मग त्याला दे. घरून आणलंय चप्पल आणि माझ्या हातात दिले आणि असं चाललंय बिन चप्पलचं. कशी आहे आपली पल्सर. ए इकडे चला चुड्याला आली बघ. चला आता घरी. हो गुलाबाचं झाड किती कळ्या लागले तर बघा. मी आणली होती ही लक्ष्मीसाठी आणि ही बघा आदूचा आगावपणा असला. विचार कस दिसालो म्हणा. लय छान दिसाला. लक्ष्म्याचं हाय आणि ही घालते. दिसता आगावपणा कसं दिसाला विचार अजून एकदा. जंबे बाय नको ती देवाचं आहे. रडू नको. केक कापायच्या आधीच फोटोशूट चालू आहे यांचं. केक राहिला तसाच. लेकर येऊन बसली ती किती वेळ झालं. फुकू नको त्याला. ही भैयाची सगळी बच्चे कंपनी. कशी आहे पार्टी भैयाची. बीचवर गेली आहे तिनं. बीचवर गेली आहे तिनं. गँग भैयाची काम ऐकणारे. भैयाचा बर्थडे वगैरे झालाय. मंदिरात वगैरे फिरण्यात झालंय. सगळं तुम्ही बघितलंच असाल आता ब्लॉग मध्ये. तर आता भैयाला म्हणले मी भैया पार्टी आहे का नाही. भैयानं आणून दिलाय मला टायगर. कारण मला टायगरला आवडते म्हणून भैयानं आणून दिलाय टायगर. हीच तुझी बर्थडे हीच तुला बर्थडेची पार्टी म्हणून दिलाय. तर आता आपला ब्लॉग इथंच समाप्त होत आहे. त्यामुळं का नाही तुम्ही माझ्या ब्लॉगला भरभरून प्रेम द्या आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय.